सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवं. राजकारणामध्ये संपर्काचं क्षेत्र तुमचं व्यापक होईल. नोकरीमध्ये काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. पैशांचे व्यवहार तुमचे यशस्वी होतील. नोकरीमध्ये तुमची प्रगती होण्याची आणि चांगल्या कामामुळे उच्च पद मिळण्याची तुम्हाला चिन्ह आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवास केल्यामुळे तुम्हाला आनंद आणि मनाला शांती मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला सर्वत्र खूप प्रशंसा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून महत्त्वाची कामं प्रलंबित असतील तर ती आजच पूर्ण करा. तुम्ही आज चांगली आर्थिक योजना बनवू शकाल. तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळतील. तुमच्या घरगुती खर्चामध्ये वाढ होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला पूर्वी केलेल्या मेहनतीचं बक्षीस हे मिळू शकतं. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की महिलांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. तुम्हाला आज अगदी ऊर्जावान वाटेल. तुमच्या रखडलेल्या कामांना गती दिल्यानं तुम्हाला आज फायदा होईल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची तुम्हाला आज दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं मन हे अभ्यासामध्ये आज गुंतलेलं असेल. व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही काही प्रतिकूल परिस्थितींना जोरदार सामोरं जाल. प्रगतिशील बदल तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार तंदुरुस्त वाटेल. तुमचा समजूतदारपणा आणि सौजन्यानं प्रत्येकजण खूप प्रभावित होईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या बातम्या मिळू शकतील. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही मनोरंजक ऑफर्स देखील मिळतील. इतरांसमोर स्वतःशी मन मोकळेपणानं तुम्ही वागा. जोडीदारासोबत थोडासा वेळ घालवणं, त्याच्या समस्या काळजीपूर्वक ऐकणं आणि भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणं यामुळे तुमचे नातेसंबंध घट्ट होऊ शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमानं प्रत्येक उद्दिष्ट तुमचं साध्य होईल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ शकता. उधार दिलेले पैसे तुम्हाला आज कुठेतरी पुन्हा परत मिळू शकतील. नवीन कामात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी तुम्ही आज संवाद साधाल. तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना देखील शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन उद्दिष्ट तुम्ही निश्चित करा आणि आजच तुमचे प्रयत्न सुरू करा. तुम्ही काही व्यावसायिक बाबी अगदी हुशारीनं हाताळू शकाल. पैशांमध्ये तुमच्या आज वाढ होऊ शकते. आज कोणतंही काम करत असताना तुम्ही तुमचं मन शांत ठेवायला हवं. घरगुती जीवनामध्ये काही नाविन्यता येऊ शकते. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहील. प्रेम आणि विवाहाशी संबंधित तुमच्या समस्या दूर होतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज रात्रीपर्यंत तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. सर्वात कठीण काम देखील तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. प्रकल्प वेळेमध्ये तुमचे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी मिळतील. तुम्ही कुठून तरी पैसे मिळण्याची वाट पाहाल. नवीन उपक्रम आणि नवीन नोकरी सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. नोकरी शोधणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न कराल. नव्या आव्हानांचा तुम्ही धैर्याने सामना कराल तर तुमचा मार्ग सोपा होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामं तुमची सुरळीत होतील. जर महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस हा चांगला असेल. तुमचं उत्पन्न आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात ही सामान्य राहील. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज तणावामध्ये असाल. जर तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर परिणाम चांगले होतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. संघर्षाची परिस्थिती आज तुमच्यात राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांचा उत्साह तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आत्मविश्वासानं भरलेला असेल. कुटुंबातील एखाद्या तरुणाच्या यशानं तुम्हाला अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं तुम्ही खर्च करण्याच्या मनस्थितीमध्ये असाल. काही कामामध्ये अडथळे हे येऊ शकतात. आवेगपूर्ण होण्याऐवजी तुम्ही संयमी व्हा. तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुम्हाला गोंधळामध्ये टाकू शकतात आणि याचा तुमच्या कामावरती नकारात्मक परिणाम होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्वांशी नम्रपणे बोलायला हवं. राजकारणामध्ये संपर्काचं क्षेत्र हे व्यापक असेल. काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. सरकारी नोकऱ्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवले जात आहेत. पैशांचे व्यवहार यशस्वी होतील. कुटुंबातील सर्व सदस्यांसह तुमचे कौटुंबिक जीवन अगदी आनंदी आणि आरामदायक असेल. तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लाल वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये परस्पर सामंजस्य वाढेल. तुमच्या व्यावसायिक जीवनाच्या प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही स्पष्ट राहा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आज सर्व काही ठीक होईल आणि तुमचं उत्पन्न देखील चांगलं राहील. काही लोकांना परदेशामध्ये जाण्याची चांगली संधी मिळू शकते. जर तुम्हाला उच्च शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशामध्ये जायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या प्रयत्नांमुळे यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.